3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया सण आहे आणि या ठिकाणी बघू शकता की या सणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक झालेली. मी सध्या एका आंब्याच्या दुकानात आहे. या ठिकाणी हापूस आंब्यांची विक्री केली जाते. आपला माणूस या नावाचं हे दुकान आहे. या ठिकाणी आंब्यांची विक्री केली जाते आणि या ठिकाणी बघू शकता की सकाळीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक आंबे खरेदीसाठी आलेले आहेत. परंतु कुठेतरी नागरिकांचा हिरमोडही होत आहे की कारण यावेळेस आंब्यांचे दर वाढलेले आहेत. साधारणतः 1000 रुपयापासून ते 1500पर्यंत दर वाढलेले आहेत. तरी पण अक्षय तृतीया सण असल्यामुळे आंबे घेणे गरजेचं असतं. अक्षय तृतीया सणाचा गोडवा वाढवा म्हणून आंबे घरी नेले पाहिजेत. लेकरा बाळांना ते खाऊ घातले पाहिजेत. तसेच त्याच निमित्तानं या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आंबे खरेदी करण्यासाठी येतात. आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत. साहेब, आज अक्षय तृतीया सण आहे आणि आपण आंबे खरेदीसाठी आलात, परंतु दर वाढलेले आहेत, काय भावना आहेत? अक्षय तृतीया असल्यामुळे आंबे तर घेणारच आणि आंब्याचं पूर्णपणे स्वाद घेणार. त्यामुळे ते आंब्याचं एक वेगळं महत्त्व आहे अक्षय तृतीयाचं. त्यामुळे आम्ही आंबे खरेदी आहोत आणि आमचं इथं हे रेग्युलर आम्ही इथूनच खरेदतो. दर वाढले तरी आंबे खरेदी करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत दुसरेही तर नागरिक आहेत. भाऊ, आज आंबे खरेदीसाठी आला आहेत, परंतु दर वाढलेले आहेत तरी पण आंबे घेत आहेत. दर वाढो किंवा कमी हो, अक्षय तृतीया आंबे घेणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं आम्ही आंबे घेतो. दर काय कमी जास्त होत असतात. आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत विवेक चांदोडकर. तुमचा हा नेहमीचा व्यवसाय आहे. साधारणतः 10 वर्षापासून ते व्यवसाय करतात, परंतु यावेळेस आंब्यांचे दर खूप वाढलेले आहेत. याचा काही तुम्हाला ग्राहकांचा फटका बसला आहे का? कारण ग्राहक तर दिसत आहेत, परंतु कमी झालेत का ग्राहक? ग्राहकांमध्ये काही परिणाम झाला नाही. तो ग्राहक आहे तो आहेच, कारण अक्षय तृतीया असती, आंबा तर सर्वांनाच लागतो. त्यामुळं आहे त्या किमतीमध्ये ग्राहक आनंदाने आंबे घेत आहेत. किमतीत नक्कीच आहे, त्या किमतीत आंबा घेत आहेत, परंतु कुठेतरी दर वाढण्यामागची कारणं काय आहेत? 2-3 कारणं आहेत. मधल्या काळामध्ये एक धुकं मोठ्या प्रमाणात आलं होतं, त्यामुळे 70% आंब्याचं मोहोर आला तर तो नुकसान झालं आहे. आत्ता सध्या 30% आंबा शिल्लक आहे. दुसरं कारण आहे की मजुरी त्या ठिकाणी वाढलेली आहे. जे दरवर्षी 600 रुपये झाड तोडण्याचे घ्यायचे एक मजूर एका दिवसाचा, त्यांनी 900 रुपये दर केलेला आहे. दुसरं ट्रान्सपोर्टेशनचा जो विषय आहे, त्याच्यामध्ये दरवर्षी 18,000 रुपये गाडीला लागायचे, यावर्षी 28,000 रुपये गाडीला लागत आहेत. अशी 2-3 कारणं आहेत. तर त्यामुळे आंब्याचे दर जास्त आहे. आत्ता अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेमुळे सुद्धा थोडासा आंब्याचा दर वाढलेला असतो. पण जसं अक्षय तृतीया कमी होईल तसं आंब्याचे दरसुद्धा कमी होईल. नक्कीच मजुरीचे दर वाढल्यामुळे आणि कोकणामध्ये धुकं पडल्यामुळे कदाचित आंब्याचा दरावर परिणाम झाला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु कुठेतरी अक्षय तृतीया या सणाचा गोडवा वाढवावा म्हणून या ठिकाणी आंबे खरेदीसाठी नागरिक येत आहेत. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.